सांगण्यात आलं होतं की जळगावचं कामं झाली, परंतु त्यांच्या दर्जाचा प्रश्न आहे. काही थर्ड पार्टी ऑडिट करून काही जबाबदारी निश्चिती होईल का साहेब? अशा प्रकारे जर कुठे दर्जाचा प्रश्न असेल तर त्याची सुधारणा निश्चित केली जाईल, पण केवळ आरोपाकरता आरोप असतील तर मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही. साहेब मागच्या वेळेस सांगण्यात आलं होतं की जळगाव पण इथं घराणेशाहीचं दिसून येते. अनेक उमेदवार जे त्या नेत्यांच्याच घरातले स्वतः म्हटले होते सर, असं आहे की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने एक पॉलिसी ठेवली होती, त्या अंतर्गत आम्ही हा निर्णय केला आणि जवळजवळ सगळीकडे आम्ही अशा पद्धतीनं कुठलेही नवीन उमेदवार दिले नाही. एक दोन ठिकाणी अपवाद झाले, कारण त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकले होते आणि मग दुसरा वेळेवर अल्टरनेट उमेदवार आम्हाला आणता आला नाही. असं केवळ 2च ठिकाणी घडलेलं आहे, बाकी ठिकाणी आम्ही हे केलेलं नाही. मागच्या वेळेस सांगण्यात आलं की जळगावचं सिंगापूर होणार आहे, मात्र आपण जवळच्या शिरपूरची बरोबरी करू शकलो नाही. जळगाव शहरातील जी उपनगर आहेत त्यांची जी परिस्थिती आहे ती आजही जैसे ते आहे. मला एक सांगतो, मी सिंगापूर वगैरे कधी म्हणत नाही. आपलं जळगाव हे आपलं जळगाव आहे, आपली संस्कृती वेगळी आहे. जे काही घडलं जळगावमध्ये ते आमच्या काळातच घडलंय आणि पुढच्या 5 वर्षामध्ये विकसित जळगाव आपल्याला करायचं आहे.